Dear friends, next important chapter is human health and diseases. Health is state of complete physical, mental, social well-being of an individual. आपलं फिजिकल आरोग्य, शारीरिक आरोग्य चांगलं असलं पाहिजे. मेंटल हेल्थ आपली महत्वाची आहे. सोशल वेलबिंग सुद्धा फार महत्वाचं आहे. Health is affected by genetic disorders, infections, change in lifestyles, म्हणजे फूड, वॉटर, रेस्ट, एक्सरसाइज, हॅबिट, या सर्वांचा परिणाम आपल्या हेल्थवर होत असतो, चांगला वाईट. माइंड इन्फ्लुएन्स इम्युन सिस्टम through neural and endocrine system and thereby health. When functioning of organ or system of body is adversely affected, बॉडी किंवा एखाद्या ऑर्गनचं काम जर व्यवस्थित चालत नसेल तर त्याला आपण म्हणतो डिसीज झाला. हेल्दी बॉडी पाहिजे, हेल्दी माइंड पाहिजे, हॅपी लाईफ. बरोबर आहे ना? हा. डिसीज, डिसइज, ज्याला इझी वाटत नाही त्याला डिसीज. तसे तर डिसीजेस अनेक टाईपचे आहेत, पण इथं आपण काही टाईप घेतोय. इन्फेशियस, नॉन इन्फेशियस. जे डिसीज एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे ट्रान्समिट होतात त्याला म्हणायचं इन्फेशियस डिसीजेस. एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे ट्रान्समिट होणारे डिसीजेस म्हणजे इन्फेशियस. आणि जे डिसीजेस जसं कोरोना एकाकडून दुसऱ्याला ट्रान्समिट होतो की नाही? होतो. इन्फेशियस डिसीजेस. ते तर पॅन्डेमिक मध्ये गेलं. जे डिसीजेस एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे ट्रान्समिट होत नाहीत. कॅन्सर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्समिशन होत नाही. ग्वाइटर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्समिट होत नाही. Disease causing organisms are called as pathogens. Parasites are pathogens as they harm the host. जर होस्टला धोका पोचत असेल, हार्म होत असेल तर ते पॅरासाइट सुद्धा पॅथोजन असतात. या संदर्भामध्ये सुरुवातीला हिपोक्रेटस, called as father of medicine, त्यांनी एक कन्सेप्ट मांडला. त्या कन्सेप्टचं नाव आहे गुड ह्युमर हायपोथेसिस. हिपोक्रेटस आजही मेडिकल सायन्सचे स्टुडंट आपला कोर्स कंप्लीट केल्यानंतर त्यांना जी ओथ म्हणजे शपथ दिली जाते ती हिपोक्रेटस ओथ आहे. father of
मेडिसिन. त्यांनी काय सांगितलं, बॉडीमध्ये 4 टाईपचे ह्युमर्स आहेत, फ्लुइड्स आहेत. There are 4 types of humors or fluids in body like blood, yellow bile, black bile आणि फ्लेगम. आता फ्लेगम म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जो म्युकस सिक्रेट होतो त्याला म्हटलं जातं. ब्लॅक बाईल जो आहे तो किडनी, स्प्लीन इथून रिलीज केलं जाणारा फ्लुइडला नाव दिलंय. हिपोक्रॅटस आणि आयुर्वेदा, इंडियन आयुर्वेदा सिस्टीमनं हेल्थच्या बाबतीत काय सांगितलं ते आपण आता पाहू. इट स्टेट्स दॅट हेल्थ इज अ स्टेट ऑफ बॉडी अँड माइंड वेअर देर इज अ बॅलन्स ऑफ सर्टन ह्युमर्स. हे जे 4 फ्लुइड्स आहेत त्यांच्यामध्ये बॅलन्स व्यवस्थित असेल तर हेल्दी राहणार. द पर्सन विथ ब्लॅक बाईल बिलॉंग्स टू हॉट पर्सनॅलिटी. ज्याच्यामध्ये ब्लॅक बाईलचं सिक्रिशन जास्त होतं, हायपर सिक्रिशन होतं, त्याची हॉट पर्सनॅलिटी असते, वुड हॅव फेवर्स आणि त्याला ताप येतो. परंतु ही जी हायपोथेसिस मांडली विल्यम हार्वे, डिसअप्रूव्ड हायपोथेसिस. विल्यम हार्वेनं हे डिसअप्रूव्ह केली हायपोथेसिस. फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन विल्यम हार्वे. त्याचबरोबर विल्यम हार्वेनी सर्क्युलेटरी, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आपली डिस्कवर केली. He discovered blood circulation and demonstrated normal body temperature in persons with black bile using thermometer. त्यांनी अनेक लोकांचं टेम्परेचर मोजलं. याचं आपलं बॉडी टेम्परेचर 36 ते 37 डिग्री या दरम्यान आहे आणि हे बॉडीचं टेम्परेचर ह्या पर्सन मध्ये मोजलं, त्या पर्सन मध्ये मोजलं, दुसऱ्या पर्सन मध्ये, तिसऱ्या पर्सन मध्ये, चौथ्या पर्सन मध्ये, अनेक 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 लोकांमध्ये मोजलं. या ऑर्गन मध्ये मोजलं, या ऑर्गन मध्ये मोजलं, सगळीकडे टेम्परेचर सेम मिळालं. आणि त्याच्यावरून जे हिपोक्रॅटस यांनी सांगितलेली हायपोथेसिस आहे ती त्यांनी डिसअप्रूव्ह केली. त्यानंतर आपण काही कॉमन इन्फेशियस डिसीजेस ह्युमनचे स्टडी करणार आहोत. कॉमन इन्फेशियस डिसीजेस इन मॅन. पहिला महत्वाचा डिसीज आहे टायफॉइड. याचा जो पॅथोजन आहे त्याला आपण म्हणतो साल्मोनेला टायफी किंवा त्याच्या बरोबरीनं साल्मोनेला पॅराटायफी ए अँड बी. हा पॅथोजन आहे त्याचा. ही एक बॅक्टेरिया आहे आणि ही बॅक्टेरिया स्मॉल इंटेस्टाइन मध्ये एंट्री करते. जे फूड आहे त्या फूड आणि वॉटर यामधून या पॅथोजनची एंट्री आपल्या बॉडीत होते. ज्या हाऊस फ्लाईज आहेत, माशा, अन्न आपण उघडं ठेवलं तर त्यावर माशा बसतात, त्यातून याचं ट्रान्समिशन मोठ्या प्रमाणावर होतं. मिल्क असेल, वॉटर असेल, अशा गोष्टींमधून याचं ट्रान्समिशन आपल्यामध्ये होत असतं. सो इट एंटर्स
small intestine through food and water and migrate to other organs via blood. यामध्ये काय काय लक्षणं? सस्टेन्ड हाय फेवर, टेम्परेचर बॉडीचं वाढतं 39 ते 40 डिग्री सेंटीग्रेड. हेडेक, डोकेदुखी राहणं, वीकनेस, स्टमक पेन्स, कॉन्स्टिपेशन, लॉस ऑफ ॲपिटाइट, भूक मंदावणे, इंटेस्टाइनल परफोरेशन्स अँड डेथ मे ऑकर्स, मृत्यू सुद्धा यामध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर रेड पॅचेस असे डेव्हलप होतात बॉडीवर. म्हणजे फिको ओरल रूट कॅरियर्स कॉन्टामिनेटेड फूड अँड एअर. यामध्ये शिवरिंग, स्वेटिंग, थंडी वाजून येणे, सारखा भरपूर घाम येतो, डोकेदुखी, मसल एक, नो फिलिंग हंग्री, वीकनेस येतो. अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय? उघड्यावरच अन्न खाऊ नये, वॉटर घेताना, मिल्क घेताना ते व्यवस्थित ट्रीटेड असलं पाहिजे. आणि जर का प्रॉब्लेम झाला तर आपण अँटीबायोटिक्स देऊन याचा बंदोबस्त करू शकतो. वॅक्सिनेशन दिलं जातं का? दिलं जातं. वॅक्सिनेशन आपण देतो. TAB नावाचं वॅक्सिन जर दिलं तर 3 वर्षानंतर पर्यंत हा धोका टळतो. याची टेस्ट कोणती केली जाते? जी टेस्ट केली जाते ज्यामध्ये टायफॉइडचं इन्फेक्शन आहे की नाही चेक केलं जातं, त्या टेस्टचं नाव आहे विडाल टेस्ट. आणि ह्या बॅक्टेरिया जे असतात त्याच्या सेल वॉल वरती ओ अँटीजन आहे आणि फ्लॅजेलम मध्ये H अँटीजन आहे. आणि इथं लायपोपॉलिसॅकॅराइड्स आहेत. लायपोपॉलिसॅकॅराइड्स आहेत. आता याचा शोध कसा लागला? मेरी मॅलॉन, निकनेम्ड ॲज अ टायफॉइड मॅरी, ही एक प्रोफेशनल कुक होती. अमेरिकेमध्ये ही एका हॉटेलमध्ये कुक होती आणि ती टायफॉइड कॅरियर होती. आणि त्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आलेले लोक तिथून घरी गेले की आजारी पडायचे, तिथून घरी गेले की आजारी पडायचे. असे 1300 लोक आजारी पडले. आणि मग शोध घेतला तर लक्षात आलं की हिला टायफॉइड झाला होता आणि तिच्याकडून तो हॉटेलमध्ये जे फूड खाणारे लोक होते त्या सर्व हॉटेलला व्हिजिट देणाऱ्या फूड खाणाऱ्या लोकांमध्ये हा ट्रान्समिट झाला. अशी याची स्टोरी आहे. त्यानंतर सेकंड डिसीज आहे निमोनिया. निमोनिया इट इन्फेक्ट्स द लंग अल्वेओलाई. लंग मध्ये जे अल्वेओलाई आहेत त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं. Alveoli get filled with fluid leading to respiratory problem. आता हे एअर सॅक आहेत, इथून हवा जायला पाहिजे, हवा जाणं गरजेचं आहे, परंतु ते सॅक लिक्विड न भरले जातात आणि रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स त्यामध्ये क्रिएट होतात.
इथं नॉर्मल एअर सॅक आणि निमोनिया झालेला एअर सॅक, फ्लुइडनं भरलेला एअर सॅक, दोन्हीमध्ये फरक लक्षात येतो आपल्या. स्ट्रेप्टोकॉकस निमोनी, हिमोफिलस इन्फ्लुएंजी यांच्यामुळं निमोनिया होतो. ट्रान्समिशनचे मोड्स काय? इनहेलिंग ड्रॉपलेट्स, एरोसोल्स रिलीज्ड बाय इन्फेक्टेड पर्सन्स. इन्फेक्टेड पर्सन बोलत असताना इन्फेक्टेड पर्सन शिंकला, खोकला तर ड्रॉपलेट जे बाहेर पडतात त्याच्या मार्फत याचं ट्रान्समिशन होतं. त्याचबरोबर शेअरिंग ग्लासेस अँड युटेन्सिल्स विथ इन्फेक्टेड पर्सन. शेअरिंग ऑफ ग्लासेस, त्यामुळे याचं ट्रान्समिशन होतं. आता यामध्ये सिम्पटम्स कोणकोणते दिसतात? रेस्पिरेटरी प्रॉब्लेम, फेवर, चिल्स, कफ, हेडेक आणि सिव्हिअर केसेस मध्ये लिप्स अँड फिंगर्स, नेल्स टर्न ग्रे, ब्ल्यू कलर. हे ब्ल्यू कलरचे होतात. लिप्स, फिंगर्स, नेल्स ग्रे कलरचे होतात सिव्हिअर इन्फेक्शन मध्ये. आणि मग त्याला आपल्याला बघायला मिळतं ऑक्सिजन द्यावा लागतो. आणखी प्रॉब्लेम आला तर व्हेंटिलेशन वरती जातं. अशा प्रकारचा हा एक मेजर प्रॉब्लेम आहे निमोनिया. आता निमोनिया अनेक प्रकारे होतो. आता हे बॅक्टेरियल निमोनिया असेल, सुरुवातीच्या फेज मध्ये निमोनिया झाला तर रिकव्हरी सोपी आहे. पण व्हेंटिलेशन मध्ये गेला एकदा व्हेंटिलेटरवर पेशंट तर मग मात्र रिकव्हरीला प्रॉब्लेम येऊ शकतो. वेगवेगळे अँटीबायोटिक्स देऊन आपण या बॅक्टेरियल पॅथोजनचा बंदोबस्त करू शकतो. त्यानंतर कॉमन कोल्ड, सर्दी. आत्ताचा काळ जर पाहिला, पूर्वी सर्दी झाली तर काही टेन्शन नाही. आता कोणाला सर्दी झालेली लक्षात आली की त्याच्या जवळ सुद्धा आपण जात नाही. तर कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी. इट इन्फेक्ट्स द नोज अँड रेस्पिरेटरी पॅसेज बट नॉट लंग्स. सर्दी झाल्यामुळं हा रेस्पिरेटरी ट्रॅक जो वरचा आहे तिथं इन्फेक्शन होत आहे, परंतु लंग्सला कुठलाही प्रॉब्लेम यामुळं होत नाही. इट लास्ट फॉर 3 to 7 days. आणि रिनो व्हायरस इन्फेक्शन करतो. एकतर हे इन्फेक्शन कशामुळं, ट्रान्समिशन कशामुळे होतं? सर्दी झालेला पर्सन असेल तर त्याच्या ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे तो खोकला, शिंकला, त्याच्यामधून ट्रान्समिशन होऊ शकतं. इनहेलिंग ड्रॉपलेट्स रिझल्टिंग फ्रॉम कफ अँड स्नीझेस. त्याचबरोबर त्यानं कॉन्टामिनेटेड ऑब्जेक्ट त्याचे वापरलेले आहेत. पेन असेल, बुक्स असतील, कप्स असतील, डोअर नॉब असतील, कॉम्प्युटर ॲक्सेसरीज, ज्याला ज्याला त्या सर्दी झालेल्या व्यक्तीनं स्पर्श केलाय त्या वस्तूला आपण स्पर्श केला आणि नाकाशी संपर्क आला तर इन्फेक्शन होणार. सिम्पटम्स काय? नेझल कॉग्निशन, डिस्चार्ज, फेवर, हेडेक, सोर थ्रोट, कफ, हॉर्सनेस, टायर्डनेस, थकवा येतो, टेम्परेचर वाढतं, हे डोकं दुखतं, खोकला येतो, त्यानंतर हॉर्सनेस
अशा प्रकारचे सिम्पटम्स सर्दी झाल्यावर होतात. आणि आपण काय करतो मग? वेगवेगळे मेडिसिन आपल्याला यावर दिले जातात. लिव्होसिट्रिजिन हे मेडिसिन आपण घेतो, त्यांनी मग हे बरं होतं लवकर. त्यानंतर पुढचा डिसीज आहे मलेरिया. मलेरिया हा प्लाझ्मोडियम स्पीसीज, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी आणि सर्वात डेंजर समजला जाणारा प्लाझ्मोडियम फाल्सिफारम. फाल्सिफारम जो आहे कॉजेस मोस्ट सिरियस मॅलिग्नंट मलेरिया. क्वेश्चन में आस्क, कशामुळे होतो? तर फिमेल एनाफिलिस मॉस्किटोच्या बायटिंग मुळे मलेरिया होतो. सिम्पटम्स काय? हिमोझाईन नावाचा कंपाऊंड आरबीसीचं ब्रेकडाऊन होतं आणि तिथं हिमोझाईन तयार होतो आणि त्याच्या हे टॉक्सिन प्लाझ्मोडियम कडनं रिलीज होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला थंडी वाजून येते. टेम्परेचर, थंडी वाजून येणे, टेम्परेचर, थंडी वाजून टेम्परेचर, अशा प्रकारे रिकरिंग एव्हरी 3-4 डेज अशी परिस्थिती निर्माण होते. आता याचं ट्रान्समिशन कसं होतं? लाईफ सायकल कसं आहे मलेरियल प्लाझ्मोडियमचं? तर इथं मॉस्किटो, फीमेल एनाफिलिस मॉस्किटो, या फीमेल एनाफिलिस मॉस्किटो कडून काय होतंय? स्पोरोझाइट. फिमेल एनाफिलिस मॉस्किटो ज्यावेळी चावणार त्यावेळी काय सोडणार? आपल्या बॉडीमध्ये काय सोडणार? तर स्पोरोझाइट नावाचे हे पॅथोजन, म्हणजे या स्टेजचे हे प्लाझ्मोडियम सोडणार. आणि हे स्पोरोझाइट सोडल्यानंतर स्पोरोझाइट जातात लिव्हर कडं.